ऑनलाईन बिनलाईन एक अगदी उमद्या दोन तरुणांचा चित्रपट येणार आहे आणि ज्यामध्ये एक तरुणी असेल त्याची जी थोडीफार महत्त्वाची इंट्रोडक्शन होती ती आम्ही केलेलीच आहे. आता आपण त्या दोन तरुणांना भेटतो आहे. हेमंत ढोमे आणि सिद्धार्थ चांदेकर आपल्यासोबत आहेत. ऑनलाईन बिनलाईनचा आज म्युझिक लॉन्च आहे. एक नवीन वेगळ्या दमाचा चित्रपट येतो आहे. निलेशचं म्युझिक आहे. काय आजची फिलिंग काय? म्हणजे आजची फिलिंग खरं तर आमच्याबरोबर सगळ्या म्युझिक डिरेक्टर्सबरोबर आमचे प्रोड्युसर्स हे खूप आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. कारण ना आम्ही प्रत्येक चित्रपटासारखं काहीतरी वेगळं करून पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. आम्ही आमच्या परीनं पूर्णपणे सगळं देण्याचा प्रयत्न केला आहे आणि असं आम्हाला वाटतं आहे की आम्ही चांगलं दिलं आहे. आम्ही डेफिनेटली चांगलं दिलं आहे. आता ते प्रेक्षकांना कसं आवडेल, संगीत प्रेक्षकांना कसं वाटेल. निलेश मोहरीरची उत्तम गाणी आहेत. त्याचबरोबर ऋषिकेश दातार, सौरभ भालेराव आणि जसराज जोशी यांचंसुद्धा म्युझिक आहे. एक तुमच्यासाठी एक सरप्राईज गाणं आम्ही सगळे घेऊन येतो आहे. जे गाणं काय असणार आहे हे तुम्हाला यूट्यूबवरतीच राजश्री मराठीच टाकणार आहे हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळे ते सरप्राईज गाणं सगळ्या प्रेक्षकांसाठी असणार आहे. आणि मला या गोष्टीची खात्री आहे की कुठलंही गाणं ऐकताना तुम्हाला असं वाटणार नाही की हे गाणं संपलं आता पुढच्या गाण्याकडे वळूया. एक गाणं तुम्ही 10 वेळेला ऐकाल मग तुम्ही सॅटिस्फाय झालात की पुढच्या गाण्याकडे जाल. आणि ती गाणी तुम्ही तुमच्या गाडीमध्ये, आयपॉडमध्ये, तुम्ही सगळीकडे तुम्हाला ऐकत राहावीशी वाटेल अशी गाणी आहेत ती. सो मला असं वाटतं की खूप मजा येईल प्रेक्षकांना गाणी ऐकताना. नक्कीच. हेमंत काय सांगशील? आज मला वाटतं आमच्यापेक्षा सुद्धा हा सोहळा म्युझिक डिरेक्टर्सचा आहे, आमच्या सिंगर्सचा आहे, आमच्या लिरिसिस्टचा आहे. कारण त्यांचं मॅजिक आहे आणि त्यांनी ते क्रिएट केलं आहे 100%. यात खूप वेगवेगळ्या प्रकारची गाणी एकाच अल्बममध्ये बघायला मिळणार आहेत, ऐकायला मिळणार आहेत तुम्हाला. म्हणजे निलेशनी केलेलं एक रोमॅन्टिक गाणं आहे, त्याला आपण किंग ऑफ मेलडीज म्हणतो आणि आजकाल त्याच्या मेलडीज इतक्या हिट होत आहेत. तसंच एक हिट गाणं तो आपल्यासाठी घेऊन आला आहे आणि एक रोमॅन्टिक गाणं, त्याच्याबरोबर एक गोंधळ, त्याच्यानंतर एक विरहाचं गाणं, असं एक खूप व्हरायटी त्यांनी एकाच अल्बममध्ये द्यायचा प्रयत्न केला आहे. त्याच्यानंतर जसराज, ऋषिकेश आणि सौरभ यांचं एक युथफुल टायटल सॉन्ग आहे या सिनेमाचं, ऑनलाईन बिनलाईन हेच. आणि फार वेगळ्या प्रकारे, फार नवीन प्रकारे मराठीत अशा प्रकारचा साऊंड फार कमी वेळा ऐकायला मिळतो. आणि सिद्धार्थ म्हणाला तसं सरप्राईज आहे आणि ते सरप्राईज लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. आणि ते सरप्राईज त्याच्यामध्ये आम्ही परफॉर्मसुद्धा केलं एकत्र आणि खूप मजा आली आहे. आणि मला वाटतं आजचा दिवस हा खरंच त्यांच्यासाठी आहे आणि आम्ही फक्त त्याचं एक मीडियम आहोत. ह्या गाण्या पूर्ण चित्रपटामध्ये तुझी व्हरायटी किंवा तुझं हायलायटेड फीचर आहे की तू ऑनलाईन आहेस आणि तू बिनलाईन आहेस. मग त्या अनुषंगाने म्युझिकमध्ये काय व्हरायटी तुम्हाला अनुभवायला मिळाली, काय सांग? 100% व्हरायटी आहे. हा जसा ऑनलाईन आहे त्यामुळे त्याचा साऊंड हा खूप नवीन युथफुल आजचा आहे, जो आपल्याला ऐकायला मिळेल रॉक किंवा अशा प्रकारचा. आणि माझं जे आहे ते गोंधळ आहे. त्याच्यानंतर जे सरप्राईज गाणं आहे त्याच्यामध्ये दोघांचं मिक्सचर आहे. आणि त्यामुळे अल्बमची व्हरायटी ही त्या कॅरेक्टर्सच्या व्हरायटीनुसार बदलत गेलेली आहे आणि तीच मजा आहे. आणि मला वाटतं की सिद्धार्थ तुझ्यासाठी फार नवीन साऊंड वापरण्यात आला आहे जसराज, ऋषिकेश यांच्याकडनं. त्या टायटल गाण्याबद्दल काय सांगशील? टायटल गाणं मला असं वाटतं की पूर्णपणे म्हणजे पहिल्यांदा मराठी प्रेक्षक असं एक गाणं ऐकतील. त्याच्यामध्ये फक्त मराठी आहे किंवा म्हणजे माझं असं म्हणणं आहे की लिरिक्स हे मिश्रण आहे. हिंदी आहे त्याच्यामध्ये, इंग्लिश आहे त्याच्यामध्ये, मराठी आहे. आपणसुद्धा आता बोलतो किंवा आपण आता चॅट करतो तेव्हा आता आपण एका भाषेमध्ये चॅट नाही करत. आपणसुद्धा कोणाशी तरी व्हॉट्सॲपवरती बोलायला जातो तेव्हा मराठी आपण कीबोर्ड नाही वापरत, आपण इंग्लिश कीबोर्ड वापरून मराठी टायपिंग करतो. मग त्यामध्ये इंग्लिश शब्द असतात, मग त्यामध्ये काय हिंदी आपण काय काय बोलतो. तसंच्या तसं एक असं लोकांना वाटलं पाहिजे की हे चॅटच आहे, एक वेगळ्या प्रकारचा चॅट आहे, व्हॉट्सॲपचा चॅट आहे. तसं गाणं यांनी बनवलं आहे आणि आय थिंक इट्स आउटस्टँडिंग. आणि जसं हेमंत म्हणाल तसं आम्हा दोघांनाही किंवा आम्हा तिघांनाही, मला, हेमंतला आणि ऋतुजाला, आम्हाला तिघांनाही म्युझिक डिरेक्टर्सनी वेगवेगळा साऊंड दिला आहे चित्रपटातसुद्धा. म्हणजे आमच्या बॅकग्राऊंड जेव्हा आम्ही असतो तेव्हा मी असताना बॅकग्राऊंड वेगळा आहे, थोडासा युथफुल आहे, थोडासा काय सांगू, थोडं डबस्मॅश नाही, डबस्टेप म्युझिक असतं त्या टाईपमधलं आहे. जेव्हा हेमंत असतो तेव्हा थोडंसं आपण असं म्हणूयात थोडंसं एक इंडियन म्युझिक आहे त्याच्यामध्ये, पण मजेदार आहे. म्हणजे ऋतुजा असते तेव्हा एक सायलेंट प्रकारचं म्युझिक आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हे मिश्रण हे फार डोकं लावून करण्याचं काम आहे.
आता आमचं काम ॲज अन ॲक्टर्स आमचं काम खूप सोपं असतं, कारण आमच्याकडे रेफरन्सेस असतात, आम्ही पाहिलेले चित्रपट असतात. पण म्युझिक डिरेक्टर्सचं काम, लिरिसिस्टचं काम हे इतकं अवघड असतं की त्यांना कुठनं तरी शोधून आणायचं असतं, त्यांना स्वतःतनं ते आणायचं असतं, त्यांना कुठला रेफरन्स नसतो. त्यामुळे हे मला असं वाटतं की आज हेमंत म्हणाल तसं हा सगळा त्यांचा सोहळा आहे, हे सगळं त्यांचं सगळं म्युझिक डिरेक्टर्स आहे, जस्ट द मीडियम. नक्कीच. आता एक शेवटचा प्रश्न थोडासा पक्षपाती, या सगळ्या गाण्यांमधलं तुमचं आवडीचं गाणं कुठलं? तू हवीशी रोमॅन्टिक गाणं, जे माझ्यावर चित्रित करण्यात आलेलं नाही, सिद्धार्थवर चित्रित करण्यात आलेलं आहे आणि ते माझं या अल्बममधलं फेवरेट गाणं आहे आणि त्याचं मॅजिक पुढच्या काही दिवसात संपूर्ण महाराष्ट्रावर पसरलेलं असेल याची मी खात्री देतो. माझं फेवरेट गाणं गोंधळाचं गाणं आहे. काही सेटिंग अजिबात डिप्लोमसी नाही आहे, ह्याला काही डिप्लोमसी म्हणत नाही. माझं फेवरेट गाणं गोंधळाचं गाणं आहे. याची 2 कारणं आहेत की गाणं जेव्हा तुम्ही टी व्हीवरती पाहता तेव्हा तुम्हाला ते फक्त तेव्हा तुम्हाला त्याचे व्हिज्युअल्स पण आवडावे लागतात आणि त्याचबरोबर त्या गाण्याचा साऊंड पण आवडावा लागतो. गोंधळाचं गाणं निलेशनी वेगळ्या प्रकारे केलेलं आहे आणि त्यामुळे त्याचा आवाज तुम्हाला फार आवडतो. आणि आमचे हे जे हेमंत ढोमे आहेत त्यांनी सोलो परफॉर्मन्स तोडलेला आहे त्याच्यामध्ये, ते एकटे नाचलेले आहेत अख्ख्या गोंधळाच्या गाण्यात आणि खरंच कमेंडेबल आहे की आम्ही रात्रभर शूटिंग केलं आहे त्या गाण्याचं. रात्रभर त्यांनी जागं राहून स्वतःला एनर्जेटिक ठेवून त्यांनी हे गाणं तयार केलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हेमंतसाठीचं माझं हे फेवरेट गाणं आहे या अल्बममध्ये. थँक्यू सिद्धार्थ, डोळ्यातलं पाणी आता मी लपवलं आहे. थँक्यू व्हेरी मच. थोडं खोटं बोलावं लागतं, काय करू. एनिवेज, तरी पण चित्रपटात सबको सब कुछ मिला आहे. सो ऑल द बेस्ट फॉर द मूवी. आता आपण म्युझिक लॉन्च पाहू. लगेच. थँक्यू. कॅमेरामॅन मंजित सोबत श्वेतांबरा सावंत, राष्ट्रीय मराठी.